अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकच्या पंतप्रधानांशी चर्चा केली आहे। पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा, दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी। अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडे बोल सुनावलेत। अमेरिकेने भारताला पाठिंबा दर्शवलाय। तपासात पाकिस्तानकडूनही सहकार्य व्हावं अशी मागणी अमेरिकेने केली आहे। भारतीय हल्ल्याच्या धमकीमुळे पाकिस्तानमध्ये घबराट आहे। पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पुन्हा एकदा अणु हल्ल्याची धमकी दिली आहे। भारताच्या आक्रमकतेला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ असं ते म्हणतात। We are vigilant, we are watching everywhere. And I said earlier that we are watching their moves and what they are doing and their plans in all domains. So whether they are in the domain of counter-terrorism, non-kinetic, information operations, other domains, air, ground, sea, everywhere, and appropriate countermeasures are being taken, are in place. And there will be defeating and decisive responses. All the appropriate measures are in place. The response, as the Honorable Deputy Prime Minister said, will be befitting, it will be decisive and assured. आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतल्यावर पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे। त्यातच आता पाकिस्तानने अधिकाऱ्यांची खांदेपालट करायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानने आयएसआय प्रमुख मोहम्मद असीम मलिक याच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद दिलंय। तर ही मोठी घडामोड आहे। पहलगाम हल्ल्यामागे आयएसआयचाच हात आहे असे पुरावे भारताकडे आहेत आणि त्यातच पाकिस्तानने ही मोठी जबाबदारी आयएसआय प्रमुखाकडे दिल्याने भुवया उंचावलेल्या आहेत। तर पाकिस्तानी विमानांसाठी आता हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भारताने नोटीस टू एअरमन जारी केली आहे। पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र 23 मे पर्यंत बंद करण्यात आलंय। पाकिस्तानच्या व्यावसायिक आणि लष्करी उड्डाणांवरती बंदी घालण्यात आलेली आहे।